या सगळ्या गोष्टींना विरोध केलेला आहे, त्यावरती ते काहीच बोलत नाहीत. तोडकरांच्या हेतूविषयी शंका कसे काय घेतात? मग इतिहास तज्ञ मंडळींनी महाराष्ट्र शासनानं तशी एखादी समिती नेमावी. आताच सोनवणे साहेबांनी सांगितलं. आम्ही तेच बोलतोय. हे कोण आम्ही काढू म्हणणार आहे? प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत आता. मग प्राधिकरणाचे अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना कसं काय पत्र लिहू शकतात? नाही, पुरातत्व खात्याला लिहू शकतात. मुख्यमंत्री त्यांच्या थ्रूवर लागतील ना. अरे पुरातत्व खात्याला पत्र लिहिलं गेलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांना अधिकार नाही तो. खात्याने सांगितलं 100 वर्षाचे जर वर असे काही संरचना झाली तर म्हणजे काढणं हा उद्देश आहे का? नाही काढणं उद्देश नाही. मग अभ्यास व्हावा ना त्याच्यावर. अभ्यास आम्ही पण देत होतो, अभ्यास व्हावा. हो, मग आता ते सांगितलं ना त्यांनी. 100 वर्षाचे जे म्हटलेत ना ते चुकीचं बोलले. मुळातच घटनेतच तरतूद आहे 1947च्या आणि भारतातील जी काही स्मारकं असतील, मंदिरं असतील, ऐतिहासिक गोष्टी असतील, पुरातत्व गोष्टी असतील, औरंगजेबच्या कबरीप्रमाणे त्याच्यात बरेच ऐतिहासिक असं एकत्र बसून सोडवलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांना वगैरे हे पहा, त्यासाठी मी तर हायकोर्टात जाणार आहे आणि जर असं काही झालं खरोखर काढायचा प्रयत्न करतो. उपोषणावर जसा आधी बसलो तसा परत एकदा बसणार आहे. प्रश्न आता तो नाहीये. प्रश्न असा राहिलाय की हे मुळात समाजामध्ये आता ते काल संभाजी महाराजांनी पत्र दिल्यानंतर जे समाजामध्ये जी खळबळ आपल्याला जाणवते, सोशल मीडियावर जे वादळ जाणवते ते चिंताजनक आहे असं पत्रकारांनाही वाटलं पाहिजे. आणि हे वातावरण कुठेतरी आपल्या उलट निवडलं पाहिजे. कुठेतरी सौहार्द आणि शांती निर्माण केली पाहिजे. हे वाद पुन्हा पुन्हा इतिहासात काढून ज्याला आपण गडे मुर्दे उखाडायचे आणि त्याच्यावर लोकांनी आपल्या पोळ्या घालायच्या आणि आपण शांत बसायचं असं तर होऊ शकत नाही. तुम्ही म्हणताय की रीत आहेत सगळे, मग कोण म्हणताय ते खरंय? ऐतिहासिक कोणते संदर्भ नाही आणि तुम्ही हे सगळं जे संदर्भ आहे की मीच आहेत, मग खरं नेमकं हे कोण? जे संदर्भ आहे ते मी तुम्हाला पुरावा निश्चित दाखवतो. म्हणजे हे काही मी बनवलेलं नाहीये का जर्मनांचं लेखन मी बनवलेलं नाहीये. हे मी बनवलेले पुरावे नाहीये. यांनी पुरावे दाखवले. आता इंद्रजित सावंत 2012 साली माझं पुस्तक प्रकाशित झालं त्यावेळेस त्यांचा मला फोन आला होता. ते म्हणाले जर्मनाचा जर पुरावा असेल तर मान्य करावा लागेल. आता ते उलटून पडले. पुन्हा ते संभाजी ब्रिगेडची निर्णय ओढत आहे. मला इतिहासकारांबद्दल इतर इतिहासकारांबद्दल काही माझं म्हणणं नाही. मी सत्य आहे असाही माझा दावा नाही. मी फक्त माझ्या जवळ जे आहे पुरावे ते दाखवतो जे माझ्याकडे नाहीये. ते काही मी दाखवायचा प्रश्नच येत नाही. मी कोणते पत्र आणत नाही. तुमच्यासाठी प्रश्न आहे. आता मी वारंवार प्रश्न जे इतिहासातले अभ्यास सांगू येतात. मात्र खरं पुरावे कुठले आपण धरावे याचे काही मापदंड आहेत. तुम्ही इतिहास अभ्यासासाठी त्या 2 मापदंड महत्वाचे आहेत. एक तर त्रयस्थ पुरावे. जसं आपण ह्युएन्सनने जे प्रवास वर्णन 6व्या शतकात लिहिलं ते आपण भारतातल्या स्थितीबद्दल त्याचा एक महत्वाचा पुरावा मानतो. तर इतसिंगने लिहिलेलं प्रवास वर्णन आहे त्याचा पुरावा आपण महत्वाचा मानतो. आपल्या भारतातल्या लेखनापेक्षा महत्वाचा, कारण तो पर्यायी दुय्यम पुरावा आहे आणि तो तिसऱ्या त्रयस्थ व्यक्तीने लिहिलेला आहे. म्हणून दुसरी गोष्ट अशी की पुरातत्वीय पुरावा असतो. त्या काळातली शिल्प असतील, त्या काळातली कोणतेही बांधकाम असतील किंवा मंदिर असतील किंवा मशिदी असतील किंवा काही असेल, तो एक पुरावा आपण इतिहासामध्ये महत्वाचा गुण करतो. तिसरी गोष्ट मग पत्र, बखरी ही दुय्यम साधन आहे. बखरींना प्रायमरी साधन. अगदी विकार राजवाडे सुद्धा बखरींना दुय्यम दर्जाची साधनं म्हणायची. त्यामुळे जे पत्र असतील तर त्यांनी अस्सल मानणार. पत्र जर नसेल बखरीत लिहिले त्याला मी पुरावा मानणार नाही. म्हणजे बखरीमध्ये अनेक गोष्टी दंतकथा किंवा इतक्या आलेल्या आहेत की आता खुद्द संभाजी राजांचं चरित्र जे आहे ते त्या बखरीतल्याच दंतकथांवर पूर्वी लिहिलं जायचं आणि ते विकृत आणि काय म्हणून आपण त्याला संभाजी राजांची बदनामी करणार होतं. पण नंतर कमल गोखले असतील, वासी बेंद्रे असतील यांनी त्यावेळेची जे डचांनी काय लिहिलंय, इंग्रजांनी काय लिहिलंय, फ्रेंचांनी काय लिहिलंय, त्यांच्यातला पत्रव्यवहार काय आहे आणि मोगलांच्या दरबारात काय लिहिलं गेलेलं आहे, आदिलशाहच्या दरबारात काय लिहिलं गेलेलं आहे, असा तुलनात्मक अभ्यास केला तेव्हा हे संशोधन करून नव्याने चरित्र लिहिलं. आणि मग त्यांच्या चरित्राचे डाग पडलेले होते की ते बाहेर खाली होते, व्यसनी होते, नशेत बेधून राहायचे वगैरे जे दावे केलेले होते बखरींनी ते दावे खोटे निघाले. किंवा त्यांच्या जीवनात कोणत्या स्त्रिया आल्या होत्या पळवून गेली होती वगैरे त्याच्यावर चित्रपटही निघाले होते. आपल्याला माहिती थोरातांची कमळा वगैरे चित्रपट आपल्याला सगळ्यांना माहिती. म्हणजे पुरावे खरे कोणते म्हणायचे यासाठी मापदंड हा की कादंबरीला आपण इतिहास जसं मानत नाही तसं बखरींना आपण इतिहास मानू नये. आपण समकालीन साधनं काय आहेत आणि त्रयस्थ प्रवाशांनी काय लिहिलंय. आता ताजमहाल आहे, ताजमहालच्या संदर्भात बर्लियरने काय लिहिलंय,
बोलतो तो बाहेरचाच प्रवासी होता किंवा इब्न बतुताने काय लिहिले त्याचे पुरावे आपण जास्त काय जातो कारण ते त्रयस्थ लोक होते कारण त्यांचे काही कोणते स्वतःचे व्यक्तिगत हेतू नव्हते त्यामुळे त्यांच्या पुराव्यांकडे मला एक प्रश्न आहे ठाकरे साहेबांचा एक प्रश्न आहे विशाळगडातून धरण दिलं विशाळगडावरचं अतिक्रमण आहे. हो 2 अतिक्रमणामध्ये विशाळगड आणि प्रतापगड अफजलगडाचं ते अतिक्रमण नव्हती का आणि सरकारनं ते हटवलं घेणं सरकारनं चूक केली का अतिक्रमण वाढत चालली ती गडावर हे तर पाहिजे तुम्हाला हे आत्ताच टायमिंग कसं काय आलं एवढी वर्ष काय करत होते हे सगळे लोक अगोदरच्या लोकांना काही कळतच नव्हतं असं तुमचं म्हणणं आहे का नाही, तुमचं हो म्हणणं हो आहे ना आमचं मी म्हणतोय ना मी संभाजी भोसलेंनाच काय बोलावं लागतं हे त्यावेळी समित्या नव्हत्या त्यावेळी राजे नव्हते संभाजीचे का अगोदरचे पूर्वज नव्हते त्यावेळी त्यांनी शंका उपस्थित केली नाही आता स्वतःचा राजकीय स्कोअर सेट करायला का हा संभाजी भोसले महाराष्ट्रातल्या इतर कुठल्याही लोकांचं छत्रपती शिवरायांना एका जातीपुरतं मर्यादित करण्याचा एक घिनवणा प्रयत्न संभाजी भोसले करतायत इतर लोकांनी ज्यांनी कुणी काय केलं ते नाकारण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे महाराष्ट्रातल्या सर्व 18 पगड 12 मावळ अरे हे आता बोलायचं म्हणलं तर खूप आहे जीवा महाले शिवा काशी बेहरजी नाईकाची समाधी सुद्धा नाही पुतळा सुद्धा नाही त्याच्यावर एक साधं पत्र्याचं छप्पर सुद्धा नाही हे दिसलं कधी या संभाजी भोसलेंना कार्यकर्ता म्हणून मी हे प्रश्न उपस्थित करतोय इतिहासकार तर इथं सोनवणे साहेब पोचलेत रामभाऊ लांडे आणि आमचे सोनवणे साहेब तिकडून कुणाला सावंतांना आणा कोकाट्यांना आणा कुणाला आणायचं त्यांना आणा बसा ना एकदा समिती गठीत करावी शासनानं पण महाराष्ट्रामधलं वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न संभाजी का करतायत तुमचं नाव न समाजवादासाठी पत्र लिहिलंय तुम्ही काही मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुख्यमंत्र्यांकडे आम्ही आता ही प्रेस त्यासाठीच घेतली समिती नेमावी आणि त्याचा अभ्यास करून त्याचा निर्णय निश्चित आम्ही पत्र लिहू आम्ही कोर्टातही जाणार आहोत सोनवणे साहेब आमच्या बरोबर आहेत जे पुरावेच नाहीत म्हणतात त्यांना आम्ही पुरावे देण्याचा प्रयत्नही केलेला आहे आणि अजून आम्ही बसू पुरातत्व खात्यामध्ये जाऊ तिथं आमची काही लोक बसतील त्यांची काही लोक बसतील पण महाराष्ट्रामधल्या पूर्वजांचा होळकर असतील फुले असतील टिळक असतील या लोकांच्या हेतूविषयी शंका तुम्ही उपस्थित करताय त्यांना काही कळत नव्हतं त्यावेळी तुमचे पूर्वज काही करत नव्हते आणि तुम्हीच जन्माला आले की तुम्ही काहीतरी मोठा दिवा लावला आणि तुम्ही महाराष्ट्रातलं वातावरण कलुषित करताय प्रश्न उत्तर काय दिले विशाळगड प्रतापगडावर जे अतिक्रमण होतं ते चुकीचं झालं की बरोबर झालं अरे बरोबर झालं का चुकीचं झालं उत्तर काय नसेल हो ना मग इतकी वर्ष कसं काय चुकीचं आणि बरोबर कळत नव्हतं आत्ताच कसं काय तुमचा हेतू काय असं वाटतं का जर विशाळगड आणि प्रतापगडावरचे अतिक्रमण हटवलं जातंय मग देर आहे दुरुस्त आहे असं वाटतं का महाराज? देर आहे दुरुस्त आहे असं अरे छत्रपती शिवरायांनी अफजल खानाची कबरच बांधली असती ना महाराजांची जी स्मारकं आणि किल्ले आहेत ते वाचवण्याचे आता कोणी हाती घेतली जाते हे चांगलं का वाईट तुमच्या दृष्टीने त्याच समितीवरती संभाजी भोसलेंना नेमलंय त्यांनी जे काही बांधकाम केलंय ते निकृष्ट दर्जाचं केलंय हाताने जर त्याला असं ढकललं तरी ते पडतंय त्याच्यावरचं लक्ष दुर्लक्षित करण्यासाठी संभाजी भोसले या पद्धतीचे वर्तवणूक करतायत मी कार्यकर्त्याच्या भावनेनं बोलतोय नाही, माझा पण तोच प्रश्न आहे की ही जी डागडुजी केली जाते सगळ्या किल्ल्यांची किंवा काय मग तेवढं- डागडुजी करण्याऐवजी तुम्ही विशाळगड तिथं नेस्तनाबूत करणार उद्या वाघ्या पुतळ्याचा पुतळा नेस्तनाबूत करणार हे कोणी दिलं विशाळगडावर गेलेत का? कोण तुम्ही गेलं ना अतिक्रमण विशाळगडावर अरे अतिक्रमण अफजल खानाचं असो किंवा विशाळगडचं असो किंवा आपल्या औरंगजेबाचं असो समिती बसली पाहिजे त्याच्यावर महाराष्ट्राचं वातावरण कलुषित कशाला करताय हा आम्ही करतोच ना मागणी मुख्यमंत्र्यांना ही मागणी का नाही करत? आम्ही मुख्यमंत्र्यांना मागणी करू आम्ही कोर्टात जाऊ करू आम्ही ते वाघ्या सणांचा जो संदर्भ जोडत्या फुलकरांच्या कुटुंबाशी जोडताय हाकेंचा विरोध त्या पुतळ्याला आहे की त्या नावाला आहे कुठल्या नावाला वाघ्या पुतळ्या त्या नावाला आहे होळकरांशी संबंध जोडताय बरोबर. अनेकदा धनगर समाजाच्या अनेक नेत्यांनी किंवा तंत्र अभ्यासकांनी त्या नावाला पण विरोध केला हाकेंचा विरोध त्या शिल्पाला त्या नावाला शिल्प आठवण्याला आहे त्या नावाला कुठल्या नावाला वाघ्या पुतळ्या या नावाला आहे त्या शिल्प आठवण्याला आहे विरोध नेमका कशाला आहे? विरोध तिथून शिल्प हे बघा माझं काय म्हणणं आहे की श्वान आणि धनगर समाज हा एक वेगळं नातं आहे आणि छत्रपती शिवरायांचं किंवा आता त्यांनी जे काही पुरावे दिले मुळामध्ये हे जे काही श्वान आणि या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही होळकरांच्या ज्या काही भावनेविषयी तुम्ही ज्या शंका उपस्थित करताय त्याला आहे आमचा विरोध आम्ही सर तुम्ही ओबीसीचा लढा ओबीसीच्या मुद्द्यामध्ये आहे का तुमचा मात्र तुम्ही वाघ्या घेण्याचा जो शिल्प आहे त्याच्यात इंटरेस्ट घेतलाय काय साध्य करायचं तुम्हाला किंवा कशासाठी तुम्हाला पुढं
प्रश्न असा आहे सर की हा प्रश्न आजचा नाहीये, हा 2008 पासूनचा प्रॉब्लेम होता. दरवर्षी हे शिवजयंतीच्या किंवा राज्याभिषेक दिनाच्या आधी आम्ही हा पुतळा काढणार याची मागणी संभाजी ब्रिगेड करत होती. मलाही प्रश्न पडला की या वाघ्याच्या मागे एवढे हात धुवून का लागले, वाघ्या एवढ्या याच्या डोळ्यात का असतो. तर मी त्याचा अभ्यास करत गेलो, मला काही पुरावे मिळत गेले आणि पुरावे मिळाल्यानंतर मग मी पुस्तकच लिहिलं, पोषण नाही केलं, ते आपल्याला सगळ्यांना माहितच आहे. आता प्रश्न असा आहे की 12 साली 13 वर्षानंतर पुन्हा का उकळून काढली जाते. कारण तो पुतळा काढला होता, परत बसवला म्हणजे काहीतरी पाणी पुरातत्व खात्यानेच बसवलाय. पुरातत्व खात्याला जर असं वाटलं असतं आपण म्हणतात त्याप्रमाणे की ही 100 वर्षाच्या आतली गोष्ट आहे त्याच्यामुळे तो काढला तर काढू द्यात, असं जर काही भावना असती तो परत पुतळा बसला नसता. परंतु तो परत बसवला आणि तो पुरातत्व खात्यानेच बसवला. त्यामुळे आता त्या पुतळ्याच्या संदर्भातला कोणताही निर्णय असो तो पुरातत्व खात्यालाच घ्यावा लागणार आहे. आणि पुरातत्व खातं या कधी घेऊ शकतो, ज्या वेळेस त्यांनी मी सांगितलं DNA चाचणी म्हणणं, ते उत्खनन करणं, हे सगळे सोपस का पूर्ण केलंय खरंच ते शक्य नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणं किंवा आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणं यात तसा काही पॉईंट नाही. कारण मुळात संभाजीराजेंनी पत्र चुकीच्या व्यक्तीला लिहिलंय की ज्याचा काही संबंधच नाही, ज्याला अधिकारच नाही, कोणताही अधिकार नाहीये अशा व्यक्तीला पत्र दिलंय. म्हणजे आग रामेश्वरी ब्रह्म सोमेश्वरी असा हा प्रकार आहे. संभाजीराजाला समजायला पाहिजे होतं की आपण मागणी कोणाकडे करतो. हा जरा एक भाग. दुसरा भाग हा तो केंद्र सरकारच्या अखत्यारीचा प्रश्न आहे. त्यांनी पंतप्रधानांना दिलं असतं तर एक वेळ चाललं असतं, ते क्षम्य झालं असतं. परंतु तसे त्यांनी केलेलं नाही. म्हणजे त्यांना त्यांचा काहीतरी राजकीय हेतू असला पाहिजे. पण मला राजकारणाशी देणं घेणं नाहीये. माझं म्हणणं काय आहे की वाघ्या नाव जे आहे हे दिसतंय, आपलं पुराव्यांमध्ये दिसतंय. जर्मनांनी सुद्धा ते वाघ्या नावच वापरलेलं आहे. चिंग कोकटेंनी महाराष्ट्रातील किल्ले या पुस्तकातही 1905 ला प्रकाशित झालंय, त्यातही त्यांनी वाघ्या हेच नाव वापरलेलं आहे. 1919 ला राम गणेश गडकरींनी नाटक लिहिलंय, त्यातही वाघ्याच वापरलं. त्यात समाधी आहे, शिवसमाधी शेजारी. आणि आताचा जो पुतळा आहे तो बांधला कधी म्हणजे आता जो बनवला गेलाय पंचधातूचा, तो 1936 साली बसला. आणि पूर्वीचा तो पाषाणातला होता, हे जर्मन पुरावे सांगताय. म्हणजे वाघ्या नावाचा आणि वाघ्याचं नावाचा, वाघ्या काल्पनिक नाही, वाघ्या नाव काल्पनिक नाही, पुत्र काल्पनिक नाही. आणि त्याची स्वामीनिष्ठेच्या कथा ज्या आहेत, दंतकथा ज्या आहेत, आता इतिहासात जसं हिरकणीच असतं. तुम्ही इतिहास अभ्यासक आहात तर इतिहासाची तोडमोड केली जाते, मोडतोड केली जाते असं तुमच्या मनात दुःख आहे का? आणि दुसरं, मुख्यमंत्र्यांना तुम्ही सुद्धा पत्र लिहून या संदर्भात त्यांच्या काळावर माहिती काढणार आहात. 2 गोष्टी, इतिहासाची तोडमोड किंवा इतिहासाचे खेळ जातात किंवा पॉलिटिकली मोटिवेटेड इतिहासकार जे इतिहासाचं रूप बदलतात. आणि सध्या ते प्रमाण कोणी संघवादी इतिहासकार असतो, कोणी ब्रिगेडवादी इतिहासकार असतो. मी ना संघाचा ना ब्रिगेडचा ना बहुजनवादी. पण माझा संबंध फक्त जे मला इतिहासाचं सत्य दिसतं त्या सत्याची घेणं दिलंय. ते म्हणजे तुकारामांची जी युक्ती, सत्य असत तशी मन केले वाई मानेल नाही बहुमता. आता मी ही भूमिका घेतो. मी तर धनगर नाहीये, लक्षात घ्या. तरी सुद्धा मी या प्रश्नामध्ये सुरुवातीपासून काय आहे, कारण मला माहिती आहे की वाघ्या पुतळा हा ऐतिहासिक आहे. त्यामुळे मी या प्रश्नामध्ये सुरुवातीपासूनच गुंतलेला आहे. आता राहिली मुख्यमंत्र्यांच्या पत्राची गोष्ट. काल मी मुंबईवरनं परत आलो. मुंबईला माझा समता महोत्सव होता, त्याच्यात व्याख्यान होतं. मी काल परवा रात्री उशिरा परत आलो आणि सकाळी 10-10:30 जागा झालो. आणि तेव्हापासून चॅनलचे फोन हे असं झालं. मला ते माहितीही नव्हतं की यांनी कधी पत्र लिहिलं संभाजीराजांनी. मग ते पत्र मिळवलं, ते वाचलं. पण सारा दिवस माझा चॅनल्स आणि काही लाईव्ह करण्यामध्ये दिवस गेला. यामध्ये ते राहून गेलं. आणि आता ही प्रेस कॉन्फरन्स आहे. यानंतर मी काय करणार, मी फक्त मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार नाहीये. मी राज्यपालांना लिहील, मुख्यमंत्र्यांना लिहील, विरोधी पक्षाला लिहील, पंतप्रधानांना लिहील, सांस्कृतिक मंत्रालयाला पत्र लिहील. आणि हायकोर्टामध्ये अशा प्रकारची कोणती अनैतिहासिक वक्तव्य करून कोणताही वाद, म्हणजे फक्त वाघ्या कुत्राच नव्हे, महाराष्ट्रातल्या कोणत्याही ऐतिहासिक स्थानाबद्दल काहीतरी उपद्व्यापी बोलून समाजामध्ये तेढ निर्माण करू नये, याच्यावर बंदी घालावी किंवा याच्यावर काहीतरी काय म्हणतो आपण सेव मोठं एक दाखल करावं आणि याच्यावर सरसकट बंदी घालावी. कुणी अशा प्रश्नांबद्दल बोलू नये. हे इतिहासकारांचं काय, ते इतिहासकारांना कळू देत ना. इतिहासकारांमध्ये मतभेद असू शकतात. पुराव्याकडे तो काय, छत्रपती शिवरायांच्या जन्म तारखेवरूनच वाद आहे ना, मिटला का, त्याच्यावर सोल्युशन निघालं का? कसं आहे, आता बघा, शिवजयंती यंदा पहिल्यांदा 2 वेळा साजरी झाली.
धूमधडाका साजरी पूर्वी तिथीला व्हायची, पण एवढी मोठ्या प्रमाणात पण यंदा कशी झाली? कारण सरकार कोणत्या पक्षाचं आहे, कोणत्या विचारसरणीचं आहे, त्यानुसार हा इतिहासकार सुद्धा आपली भूमिका बदलतात. कारण त्यांचे व्यक्तिगत स्वार्थ असतात ना, त्यांना पद पाहिजे असतात, पारितोषिक पाहिजे असतात, राजकीय समिती पाहिजे असते. त्याला आपण पॉलिटिकल मोटिवेटेड हिस्टॉरियन्स म्हणतो. आणि हे असे हिस्टॉरियन्स इतिहासाचे खुनी आहे. आणि अशा इतिहासकारांना इतिहासकार मानणं हा सुद्धा गुन्हा आहे, असं मला व्यक्तिशः वाटतं. महाराष्ट्राचं वातावरण जे आहे ते प्रदूषित केलं जाते. 100% तुम्ही म्हणताय तुम्ही राजकारणात समाजकारणात ऍक्टिव्ह आहात, मान्य आहे. नितेश राणे आणि म्हात्रेंनी त्यावेळेस खरं तर जो संसदेत औरंगजेबाच्या कबीरचा विषय निघाला, नितेश राणेंनी समोरून बोलले, एकावर उकडून काढून उपमुख्यमंत्र्यांनी बोलले, विधिमंडळात त्याच्या चर्चेचं नाही. त्यावेळेस महाराष्ट्राचं वातावरण प्रदूषित झालं नाही का? झालंच ना, प्रश्नच नाही. तुम्ही विरोध नाही हो, केला. दंगल झाली नागपूरची, ते कशाचा परिपाक आहे? तुम्ही त्यावेळेस विरोध बोललोय मी, प्रत्येक ठिकाणी बोललोय, फक्त प्रेस घेतली नाही, मी गावावरून बोललो, एवढाच विषय आहे. माझ्या पोस्ट पण आहेत, वाटतं मी तुम्हाला दाखवतो. काय तुमचा खबर काढावी की नाही काढावी? अरे खबर काढावी का नाही काढावी हे बघा, मला सांगा, तुम्ही इतिहास नाकारू शकणार आहे का? काढली म्हणून औरंगजेब हे पात्र गायब होणार आहे का? तसंच एकीकडे असं बोललं जातं की इतिहासकार राजकारण्यांच्या पदानुसार आपली भूमिका बदलतात. एकीकडे तुम्ही म्हणता की खबर काढली तर इतिहास जाणार आहे. नेमकी तुमची भूमिका काय असणार आहे या सगळ्यामध्ये? महाराष्ट्रातलं सध्याचं वातावरण कलुषित होऊ नये, मग खबर असावी का नसावी? तेच सांगतो ना, कुणाच्या वागण्यामुळं, कुणाच्या अशा इतिहासकार बनण्यामुळं आणि हातामध्ये घेऊन आम्ही म्हणेल ते अशी जर कुणाची भूमिका असेल तर त्याला ते समाज बिघडतात आहे ना. परंतु पहिली गोष्ट अशी आहे, ते नाटक आहे. आपण काय करतो, छावा चित्रपट बघून आपण संभाजी महाराजांचा इतिहास शोधतो. कादंबऱ्या, नाटकं ही इतिहासाची साधनं अजिबात नाहीये. ती कथाकार, कलाकार, मी कादंबरीकार आहे. त्यामुळे मी इतिहासावरच कादंबरी लिहितो. तर मला काही काल्पनिक प्रसंग निर्माण करायचं तर मी माझ्या मजदुराप्रमाणे, माझ्या आवडीप्रमाणे ते निर्माण करतो. आणि मुळात राजसन्यास नाटक हे अपूर्ण आहे, ते मुळात अपूर्ण नाटक आहे. पण त्याची जी अर्पण पत्रिका आहे ती माझ्या पूर्ण स्वरूपात उपलब्ध आहे. माझा मुद्दा वाघ्याच्या संदर्भात त्या अर्पण पत्रिकेपुरता मर्यादित आहे की त्यांनी वाघ्या आहे त्याच्या शिवसमाधी शेजारीच त्याची समाधी आहे हे त्या अर्पण पत्रिकेत दिले पाहिजे. तो त्यांना जर ती नसती, समाधीच नसती तर राम गणेश गडकरी कशा लिहिलं नसतं त्यांनी. आता पहिली गोष्ट अशी आहे, वाघ्याचा समाधी, त्यांनी समाधी हा शब्द वापरलाय. समाधी आहे आणि ज्या काही तो स्वामी भक्त होता, एकनिष्ठ होता, या सगळ्या दंतकथा पसरलेल्या असतील, त्यावर त्यांनी ते स्वामी भक्तीची वगैरे दिली असेल. कुठला स्वामी भक्त साधारणपणे असतो असं मानलं जातं. त्यामुळे ते आपण एका नाटककाराचं किंवा तो फार कलात्मक लिहायचे राम गणेश गडकरी आपल्याला माहिती, त्यामुळे त्यांनी केलेली ती काय म्हणून आपण त्याला ती मांडणी त्यांच्या शैलीमध्ये त्यांनी ती मांडणी केलेली आहे. परंतु नाटकाचा जो भाग आहे, इतिहासकार काय म्हणजे कादंबरी काय करतो, त्याला जे संदर्भ उपलब्ध होतात, म्हणजे आता विश्वास पाठांनी पानिपत लिहिली, त्याच्यानंतर पानिपत संदर्भात अनेक नवीन पुरावे पुढे आले, मग त्यांनी ती कादंबरी पूर्ण बदलून टाकायची का? तसं होत नाही. ती त्यांनी जी काही लिहिली ती दिली. किंवा छावा हा कादंबरी जी आहे ज्याचा चित्रपट निघाला, ते छावा कादंबरी त्यावेळेस शिवाजी सावंतांना जे पुरावे उपलब्ध होते किंवा जी माहिती उपलब्ध होती, कारण कादंबरीकार काय करतो, तो दंतकथाही वापरतो, इतिहासातलाही वापरतो आणि परस्पर विरुद्ध पुरावे असते तर सोयीचा पुरावा कोणता वाटतो आपल्या कथेला तो वापरतो. त्यामुळे आपण ते कादंबरीकार नाटककारांना दोष देऊ शकत नाही. करणार की करणार हो, निश्चित निश्चित. सरकारची जबाबदारी आहे. उलट अशा लोकांना तंबी द्यायची, अशा लोकांना अशा ठिकाणी ठेवणं चुकीचं आहे. मुळात मला अगोदर काही इनपुट आले तर असं वातावरण होणार आहे 30 तारखेला त्यांनी दिलाय ना, अल्टिमेटम दिलाय की इनपुट यायचं काय कारण आहे. संभाजी भोसलेंनी सांगितलं 31 मेची तारीख, 31 मे तारीख कशी काय संभाजी भोसलेंना सापडली? तुम्हाला सरकारवर विश्वास नाही? नाही विश्वास.
यांच्यावर ज्यांच्यावर कारवाई नाही होणार नसेल किंवा त्यांना तंबी देणार नसतील तर कसा विश्वास ठेवायचा आम्ही? म्हणजे अहिल्यादेवी होळकरांच्या शिल्प आहे त्याची उंची आहे अहो ते ठरवतील ना तज्ञ मंडळी. आमचे बघा इथं समिती गठीत व्हावी. तुमची मागणी आहे का? हो सांगू ना. नको असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, हा पुतळा आहे त्यात वाघ्या कुठल्याची समाधी शिवस्मारकापेक्षा उंच आहे असं कुठे दिसतंय? त्यांचं म्हणणं असं होतं. त्याचं काही म्हणणं आहे. म्हणणं काय असू शकतं? त्याला काही इलाज नाही. आपण कोणाला तोंड धरू शकत नाही. तुम्ही आता म्हटलं की संभाजी महाराजांमुळे वातावरण कलुषित होतंय. कारण मागच्या अनेक महिने निलेश राणे जे आहेत निलेश राणे जे काय वादग्रस्त विधान करतात तुम्ही त्यांच्या संदर्भात कधी बोललोय आम्ही. नागपूरचं प्रकरण हे बघा, नागपूरचं प्रकरणच त्यांच्यामुळे घडलंय. मी आता बोलतोय ना तुमच्या समोर बोलतोय, मीडिया समोर, महाराष्ट्रासमोर बोलतोय. हे बघा कोरटकर सोलापूरकर मी तुम्हाला बाईट देतो त्या लावा परत देतो मी तुम्हाला. मग कशाला तुम्ही प्रश्न कसं काय उपस्थित करता? अरे हो आम्ही झालंच ना वातावरण तसं. मागू आम्ही, चला मागू. मी काय भाजपचा आहे का? मी काय भाजपचा आहे का? ओके थँक्यू.